श्री स्वामी समर्थ भक्तांनो, नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण एक अशा स्वामींच्या दिव्य मंत्र ऐकणार आहे की तो मंत्र ऐकला की आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर भीती आणि चिंता वाटते. मग थांबा, काय तुमचं आयुष्य अडचणींनी घेरलं आहे? कारण ज्यांच्या पाठीशी अक्कलकोटचे स्वामी उभे असतात त्यांना जगातील कोणतीही संकटाची भीती उरत नाही. आज आपण असे एका अघटित लीलेबद्दल बोलणार आहेत की जे ऐकून तुम्हाला जाणीव होईल की स्वामी आजही आपल्यासोबत आहेत. स्वामींनी एकदा एका भक्ताला विचारलं होतं, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." पण हे वाक्य शब्दापुरतं मर्यादित नाही. जेव्हा विज्ञानाचे नियम संपतात आणि माणसाची आशा तुटते, तिथे स्वामींची कृपा सुरू होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे जो तुमच्या मनातील सर्व संभ्रम दूर करेल. असा अनुभव जो सांगतो की स्वामी कधी आणि कसे धावून येतात. ही गोष्ट आहे अशा एका भक्ताची ज्याने सर्वस्व गमावलं होतं. रात्रीच्या त्या गडद अंधारात जेव्हा त्याला मदतीचा कोणताही किरण दिसत नव्हता, तेव्हा एका साध्या फकीराच्या रूपात साक्षात परब्रह्म त्याच्या दारात उभे राहिले. काय घडले त्या रात्री? स्वामींनी त्याला कोणता संकेत दिला? चला जाणून घेऊया या चमत्कारिक लीलेचा सविस्तर प्रवास. स्वामी भक्तांनो, या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की तो मंत्र ऐकल्यावर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी तर संपणारच आहेत, पण तुमच्या आर्थिक समस्या दूर होणार आहेत. हा मंत्र अनुभवल्यास त्याची दैवी शक्ती प्राप्त होते. फक्त हा दिव्य मंत्र तुमच्या नशिबाचे दारे उघडेल. भक्तांनो, जर तुम्ही आर्थिक संकटांशी झुंजत असाल, भरपूर कष्ट करूनही हातात पैसे टिकत नसतील, आयुष्यात पैशाची कमतरता कायम राहत असेल, तर या सर्व संकटातून हा मंत्र तुम्हाला बाहेर काढू शकेल. आणि या मंत्राचा जप तुमच्या मोबाईलवरती चालू ठेवा. तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येण्यासाठी स्वामी महाराजांना प्रार्थना करा. आज या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांचा चमत्कारिक मंत्राचा जप करणार आहोत. हा मंत्र तुम्ही हलक्यात घेऊ नका. जर तुम्ही या मंत्राचा जप मनापासून केला तर स्वामी महाराज नक्कीच आशीर्वाद देतील. स्वामीकडे तुम्ही जे काही मागाल ते पुढच्या काही दिवसात तुम्हाला सहज शक्य पूर्ण होईल. आणि हा मंत्र तुमच्या मोबाईलवर प्रामाणिकपणे 108 वेळा ऐका. प्रिय भक्तांनो, खूप कष्ट करूनही तुमच्याकडे पैसे का येत नाहीत? तुम्ही सतत दुःखात का असता? असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असेल तर या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आज या व्हिडिओच्या शेवटी मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका. तर भक्तांनो, उशीर न करता चला तर मग आजच्या या मंत्राला सुरुवात करूया. ओम श्री ऋणमुक्तेश्वराय स्वामी समर्थाय धनप्रदाताय नमः. 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 ओम श्री ऋणमुक्तेश्वराय स्वामी समर्थाय
ओम श्री ऋणमुक्तेश्वराय स्वामी समर्थाय धनप्रदाताय नमः. 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 ओम श्री ऋणमुक्तेश्वराय स्वामी समर्थाय